मधोजी निंबाळकरांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं। जिजाऊ मा साहेबांना बातमी गेली की मधोजी निंबाळकरांचं आगमन झालेलं आहे। जिजाऊ मा साहेबांना प्रचंड आनंद झाला, कारण जुने सोयरे होते। आणि त्यांचा आदर तिथ्य झाल्यानंतर सदरेवरती आऊसाहेब बसलेल्या होत्या, मधोजी निंबाळकर बसलेले होते। त्यांची विचारपूस आऊसाहेबांनी केली आणि त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी आलेली होती, बजाजी आणि साईबाई। आणि आल्या आल्या शिवबा राजांबरोबर ते खेळायला लागले। आता लहान मुलांना सांगायला नको, आणि त्यांचा खेळ चालू होता। आणि इकडे शिवबा राजांचा मर्दानी खेळ चालू होता। तो मर्दानी खेळ साईबाई साहेब पाहत होत्या। आणि साईबाई साहेबांना आऊ साहेबांनी विचारलं, का ग साई, तुला माझा शिवबा नवरा म्हणून चालेल का? आऊ साहेबांनी कुतूहलाने विचारलं। पण त्या मुलीनं सुद्धा, साईबाईनं सुद्धा कसं उत्तर द्यावं, साईबाई पटकन म्हटली, चालल की। आऊ साहेबांनी लढीवाळपणे तिला पाठीत गुद्दा मारला आणि म्हणाल, अगं वेडे, असं कसं उत्तर देत असतात का? साईबाई साहेबांनी लगेच उत्तर देऊन मोकळ्या झाल्या आणि पळत्या झाल्या। आणि जिजाऊ साहेबांनी मधोजींना सांगितलं, आता लग्नाचा विषय निघाला होता। मग त्यावेळेस मधोजी निंबाळकरांना जिजाऊ साहेब म्हणतात, तुमची सही आमच्या शिवबाला द्याल का? अहो त्यावेळेस त्या मधोजी निंबाळकरांना हे शब्द कानावर जाताच मधोजी निंबाळकरांना प्रचंड प्रचंड आनंद झाला। मुलीचा बाप होता आणि बापाचा आनंद, माता माऊलींनो काय सांगावा, बापाचा आनंद मुलीचं लग्न जमवताना औरच असतो। असं आऊसाहेब म्हणतात। मधोजी निंबाळकर त्या ठिकाणी म्हणतात आऊसाहेबांना, आऊसाहेब, अहो जहागिरी मिळाली तुमच्यामुळं, अन्नाला लागलो तुमच्यामुळं, आणि आज माझी मुलगी तुम्ही पदरात घेतात। आऊसाहेब धन्य झालो, माझा जन्म धन्य झाला आऊसाहेब। आऊसाहेब मधोजी निंबाळकरांना म्हणाल्या, मधोजी असं म्हणू नका, ते बापाचं काळीज मुलीच्या लग्नाचा विषय निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करावं आणि नाही करावं मधोजी निंबाळकरांना झालं। बघा माता माऊलींनो, लग्न म्हटल्यावर किती वेगळं वातावरण असतं आपल्या घरामध्ये। या विषयावर आपण बोलणारच आहोत, पण इथं संभाषण चालू आहे मधोजी निंबाळकरांचं जिजाऊ मासाहेबांचं। आता यावर जिजाऊ मासाहेब काय म्हणतात मधोजी निंबाळकरांना? लग्नाचा विषय झाला, पण शहाजी राजांना कळवणं तितकंच गरजेचं होतं, कारण मुलीच्या बापाला सांगितलं, पण मुलाच्या बापाची परमिशन तितकीच गरजेची आहे ना। मग भरभर भरभर खलिता लिहिला गेला आणि तातडीचा स्वार बंगळूर नगरीला शहाजी राजांकडे पाठवण्यात आला। आणि मधोजींना आऊसाहेबांनी गडावरच थांबून घेतलं आणि एक दिवस त्या खलित्याचं उत्तर आलं। खलिता आला आणि खलिता आल्या आल्या तो सदरेवरती आल्यानंतर तो कपाळाला लावला गेला आणि खलिता उघडल्या गेला। आणि खलिता उघडताच त्याच्यामध्ये इतकी सुंदर आनंदाची बातमी होती, शहाजी राजांना सुद्धा संबंध मान्य होता। दुधात साखर पडल्यासारखं झालं आणि निंबाळकरांना सुद्धा कळवण्यात आलं। पण इथं एक प्रवाद लक्षात घेण्यासारखा आहे बरं का। चिकित्सक जे माणसं असतात ना,
ती अगदी चिकित्सकपणे बारीक बारीक गोष्टींचा विचार करत असतात। एक बारीक गोष्ट याच्यात सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे, आणि ही जी गोष्ट आऊसाहेबांनी सांगितली ना, ती जे कोणी मुलाची बाप असतील मंडपामध्ये बसणारे, की ज्यांच्या मुलाचं लग्न होणार आहे त्यांनी जरूर ऐका बर का। आणि मुलीच्या बापाने सुद्धा आणि मुलीच्या आईने सुद्धा ऐका की ज्यांच्या मुलीचं लग्न भविष्यात होणार आहे। बघा, आऊसाहेब निंबाळकरांना म्हणाले, मधोजींना आऊसाहेब काय म्हणाले? आऊसाहेब म्हणाले, मधोजी, रिवाजाप्रमाणे मुलीकडे लग्न होत असतं, पण आमची एक तुम्हाला विनंती आहे, आमची अट आहे की लग्न आमच्याकडे होऊ द्या। काय माता माऊल्यांनो, लग्न आऊसाहेब लग्न आमच्याकडे होईल। त्यावेळेस मधोजी म्हणाले, नाही नाही आऊसाहेब, लग्न फलटण मध्येच होऊ द्या। पण आऊसाहेब मधोजी निंबाळकरांना म्हणाल्या, नाही मधोजी, बाळराजांना पुन्हा परिसर नवीन आहे, त्यामुळे लग्न आमच्याकडेच होऊ द्या। यामध्ये एक प्रवाद लक्षात घेण्यासारखा आहे, मुलाकडे सुद्धा लग्न होतं बर का। जे मुलीचे आई वडील असतील त्यांनी लक्षात घ्या, इथून पुढे बोलणीला आल्यावर मुलाकडे लग्न होतं एवढं लक्षात ठेवा, म्हणून काळजी करायचं काम नाही। असा काही रिवाज नाही की लग्न मुलीकडे झालं पाहिजे, मुलाकडे सुद्धा लग्न होतं। त्याचं उदाहरण शिवबा राजांचं लग्न बघा। मग या ठिकाणी आऊसाहेबांनी सांगितल्यानंतर मधोजी निंबाळकरांचा नाईलाज होता। मग शिवबा आणि साईबाई साहेबांची कुंडली बघितण्यात आली, कारण आपल्याकडे रिवाज आहे अजून, गुण जुळतात का नाही। वेळेस महाराज सगळं जुळून येतं, अगदी मन जुळतात, संबंध जुळतात, पण ब्राह्मण देवतांनी जर सांगितलं ना की गुण जुळत नाही तर आपण नकार देतो। तसं कुंडली बघितण्यात आली, कुंडल्या जमत होत्या, त्यामुळे आता बघायचं काही कारण नव्हतं। सर्वानुमते एक तारीख ठरली, शके 1562, विक्रम नाम संवत्सरी वैशाख शुक्ल पंचमीस म्हणजे गुरुवार दिनांक 16 मे 1640 रोजी लग्नाची तारीख धरण्यात आली। लग्नाचा दिवस जवळ येत होता, म्हणून लग्नाच्या सगळ्या तयारी त्या ठिकाणी करण्यात आली। आता लग्नाची किती तयारी करावी लागते बघा, मुलीकडे तर भयंकर तयारी करावी लागते। ती अगदी दळण करण्यापासून, पाहुण्यांना पत्रिका वाटण्यापासून, आता लग्न पत्रिकेत भरपूर नाव आपण टाकतो, पण एखाद्या पाहुण्याचं जर नाव नजर चुकीनं महाराज राहिलं तर अरे विचारायला नको, म्हणून सगळं बारकाईने बघावं लागतं। इकडं लाल महालामध्ये सुद्धा लग्नाच्या तयारीला जोम आला, लाल महल सजवण्यात आला, रंगरंगोटी करण्यात आली, नवीन वस्त्र आणण्यात आली, सुबक रांगोळ्या, घरापुरे मंडप घालण्यात आला, नाना तऱ्हाचे फराळाचे सामान घरामध्ये करण्यात आले। आपण करतोच ना भाऊबंधांना बोलून पुऱ्याचा कार्यक्रम, सगळे भाऊबंद बोलवण्यात येत्या, पुऱ्या अगदी मस्त। आता खेड्यामध्ये हा रिवाज आहे, शहरामध्ये सगळं महाराज कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला ते। आणि लग्न जर खेड्यामध्ये असेल ना तर प्रत्येक विधी अगदी त्या पद्धतीने पार करण्यात येतो। म्हणून दिद्यांनो बघा, तुम्हाला जर खरा लग्नाचा माझ्या बहिणीनो आनंद घ्यायचा असेल ना तर आई वडिलाच्या संमतीनं लग्न करा, ती वेळ येऊच देऊ नका। कारण हा जो आनंद असतो ना
तो आनंद स्वर्गात सुद्धा नाही बर का। बघा सगळी तयारी त्या लग्नाची जोमानं करण्यात आली। सगळ्यांची धावपळ, हिरे माणिक मोती विचारायला नको, रत्नांची तर खैरात सगळे संदूक भरण्यात आली। मी काय प्रत्येक जण घरातलं म्हणायला लागलं आता मी यो हार घालीन, मी राणी हार घालीन, माझं तर बाई मी गंठन घालीन आता। ते आमच्या माता भगिनीचे विविध प्रकार असतात बर का, राणी हार गंठण असतात, आता नवीन प्रकार त्याच्यामध्ये आले। पण त्यावेळेस हिरे माणिक मोती घातल्या जायचे आणि ही सगळी तयारी चालत असताना अचानक एक संदेश आला की शहाजी राजे लग्नाला येऊ शकत नाही, कारण मोहिमेमध्ये व्यस्त असल्या कारणानं शहाजी राजे मोहिमेमध्ये गुंतलेले होते। आता लग्नासाठी पाटणकर मंडळी आली, पुणेकर मंडळी आली, संभाजीनगरकर मंडळी आली। आता संभाजीनगर मी मुद्दाम म्हणतोय कारण प्रघात महाराज कुठून तरी पाडावा लागेल, आडवाटीनं घुसावं लागेल, रात्र वैरायची आहे। ही सगळी मंडळी आली। नवरा नवरीला जे खोली देणार होते त्या खोल्या सुद्धा सजवण्यात आल्या बर का, कारण त्या सेपरेट खोल्या असतात नववधूच्या आणि नवरदेवाच्या। त्या सगळ्या खोल्या सजवण्यात आल्या। आणि या सगळ्या तयारीमध्ये गडावरती देवदेव सुद्धा करण्यात आले बर का, देवका पाठवण्यात आल्या। आदल्या दिवशी देवाचे स्तुती सुद्धा करण्यात आली, कवन सुद्धा झालं बर का। त्यामध्ये जगदंबेचा पोत सुद्धा भरण्यात आला। आई जगदंबेला साकडं सुद्धा घालण्यात आलं की आई जगदंबे सगळं तुझ्याच आशीर्वादाने पार पडतंय, आई तुझा आशीर्वाद ह्या कार्याकरता असू दे। आईचं सुद्धा कवन त्या ठिकाणी करण्यात आलं। शोभाराजांचं आणि सईबाईंचं आगमन होणार आहे, तोपर्यंत आपण एक भजन घेऊयात। आणि हा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। ज्यांनी पण जो पाकिटात काही भांडे आणले असेल, काही आहेर आणला असेल, तर आमचे महाराज इथं बसलेले आहेत बरं का, आहेराची यादी घेऊन, आणि आहेर भरभरून करा, आहेराची सोय केलेली आहे। हॅलो सर्वांनी भजन म्हणायचे 10 मिनिटं, तोपर्यंत तिकडे तयार होते, पार्लरला गेलेले। हरे राम 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 हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे राम राम हरे हरे। ओ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओ हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओ हरे कृष्ण
Hare Krishna 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 Hare Hare ओ हरे राम 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 हरे हरे Hare Ram Hare Hare हरे कृष्ण 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 हरे हरे Hare Krishna Krishna Hare Hare ओ हरे राम राम हरे हरे Hare Ram Hare Hare ओ हरे कृष्ण 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 हरे हरे Hare Krishna 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 Hare Hare ओ हरे राम Hare Ram Hare Hare ओ हरे कृष्ण कृष्ण हरे हरे Hare Krishna 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 Hare Hare श्री राम जय श्री राम श्री राम जय श्री राम Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram श्री राम जय जय राम श्री राम जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram ओ श्री राम जय राम श्री राम जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram श्री राम जय श्री राम श्री राम जय श्री राम Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram श्री राम जय श्री राम श्री राम जय श्री राम Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram श्री राम जय राम श्री राम जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram श्री राम जय राम श्री राम जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri 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 Ram Shri Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram वरती हात करा सर्वांनी वरती हात करा भजन म्हणा मस्त आहे वाह वाह क्या बात है श्री राम जय श्री राम श्री राम जय श्री राम जय हो Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Shri Ram ओ श्री राम जय राम श्री राम जय राम वरती हात Shri Ram सर्वांनी भजन म्हणा Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram ओ श्री राम जय श्री राम श्री राम जय
टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा जय हो ओ श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय श्री राम श्री 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 राम जय जय श्री राम जय श्री राम श्री राम जय जय श्री राम श्री राम जय जय श्री राम श्री राम जय जय हो जय जय श्री राम श्री राम जय जय श्री राम श्री राम जय जय श्री राम श्री राम श्री राम जय राम चला अंतरपाठ धरणारे चला मुलीचे मामा मुलाचे मामा अक्षदा पोहोचल्या का सगळ्यांना चला गुरु चला लवकर गुरु चला मुलाचे मामा आणि मुलीचे मामा चला लवकर नाव घ्यावं लागेल चला भाग्य आहे तुमचं मामा होण्याचं भाग्य लाभतंय तुम्हाला राजांचं आणि साईबाई साहेबांचं चला नवरीच्या कलवऱ्यांनी नवरीच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि नवरदेवाच्या कलवऱ्यांनी नवरदेवाच्या पाठीमागे उभं राहायचंय YouTube वाले हेलो 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 तरुण मंडळांना विनंती आहे आपले झाकीवाले खळदकर महाराजांना सहकार्य करायचंय की त्यांना आपल्याला जे पण या ठिकाणी महाराजांचा लग्न सोहळा असेल स्वराज्य शपथ असेल अफजल खान वध असेल याकरता पार्ट लागणार आहे आणि तुम्ही माग सरताय हे चांगलं नाही त्यांना सहकार्य करा आणि मागच्या मावळ्यांना विनंती आहे गडबड गोंधळ करू नका आणि मावळा ही उपाधी फार मोठी बर का तिला कलंक लागेल असं कुठलं काम करू नका मावळा होण्याचं भाग्य कोणालाही लाभत नाही
शिवजयंतीपुरते मावळे होऊ नका, सहकार्य करा आणि खळदकर महाराजांना सुद्धा सहकार्य करा. आणि अक्षदा कुणाला मारून फेकायच्या नाही, प्रेमाने अक्षदा टाका, कुणाला टार्गेट करू नका. मुलांना खाली बसा, गडबड करू नका. अरे अक्षरशः एवढं काही पुढे या ना. खळदकर महाराज तुम्हाला काय लागलं? अक्षदा पोहोचल्या का? शुभम भवतु शुभलग्न सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रे गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरं ओझरं ग्रामे जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलमोदवर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान विश्वामित्र वसिष्ठ सर्व ऋषि आले सीता स्वयंवरा संगाते रघुराज पूर्णतो लावण्य तेजो हिरा हाती बाण धनुष्य घेऊन पुढे शोभे बरा नोवरा गोसावी सुत स्वामी राजन रूपतो कुर्यात् सदा मंगलमोदवर्यो शुभं भवतु शुभलग्न सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सौभाग्याची उतर राणी सीता भाग्यवती श्री रामचंद्र आले मंडली तुझ कन्या सौभाग्यवती लाडकिले जनक सुताची लाडकिले जनक सुताची सोडून मायेच्या मिलन प्रसंगी गोरज माते शुभ प्रसंगी गोरज माते आले बांधव मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ
रागात सदा जिरवा निजतनु वागोनी याद रे सद कीर्ति साधत उल्टवा करी गुरिया सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान वरवरी हो शुभं भवतु शुभ लग्न सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरमन्वते वेदिका क्षिप्रावेत्रवते महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलमुद्वरी हो शुभं भवतु शुभ लग्न सावधान 5 विश्वे लग्न मुहूर्त सावधान 7 विश्वे लग्न मुहूर्त सावधान 9 विश्वे लग्न मुहूर्त सावधान 11 विश्वे लग्न मुहूर्त सावधान वराडी मंडळी सावचित्त सावधान वादांत्री बहुगलबलान करणे सावचित्त सावधान कुलस्वामिनी चिंतन की जय सावधान तदेव लग्नं सुजिनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लक्ष्मी पतते मनसा स्मरामि सावधान मराठी पोरयामी नर मरणाला मराठी पोरयामी नर मरणाला सांगून गेला कोणी मराठी काय रावया विश्वाला सांगून गेला कोणी मराठी काय रावया विश्वाला सांगून गेला कोणी मराठी या विश्वाला सांगून गेला कोणी मराठी या विश्वाला ओ मराठी पोरयामी नर मरणाला मराठी पोरयामी नर मरणाला सांगून गेला कोणी मराठी काय रावया विश्वाला सांगून गेला कोणी मराठी काय रावया विश्वाला सांगून गेला कोणी मराठी या साऱ्या विश्वाला सांगून गेला कोणी मराठी या विश्वाला उभं राहायचं सर्वांनी लग्नाची वरात आहे बरं का आता सर्वांनी नाचायचं
गडबड करायची नाही, सर्वांनी नाचायचंय. जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. रेडी. पंढरपुरा छत्रपती शिवाजी महाराज की. मोठ्याने आवाज आला पाहिजे जरा. छत्रपती शिवाजी महाराज की. पंजाबरावसी महाराज की. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाजी देवाला लागते, सोन्याचं बाजी देवाला लागते, सोन्याचं बाजी लगीन देवाला लागते, नाचायचंय सर्वांनी नाचायचंय. लगीन देवाला लागते. काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाजी देवाला लागते, सोन्याचं बाजी लगीन देवाला लागते. सोन्याचं बाजी लगीन देवाला लागते, सोन्याचं बाजी लगीन देवाला लागते. बाकीचे सगळे फक्त उभे राहिले. सगळ्यांनी टाळी वाजवून नाचायचंय सर्वांनी. जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. कथा संपल्यावर जर कोणाला काही जर झालं तर महाराज जबाबदार राहणार नाही त्याला. शेवटचं भजन तुम्हाला नंतर कथेमध्ये नाचणार नाही भेटणार. आणि मला माहिती आहे आपलं गाव नाचण्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ओ ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. गोंधळी गोंधळी
ऐसी गुस्सा दिया पार शिवराय तलवार 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 ओ तुकाराम जय जय सर्वांनी वरती आरती करा बरं. एवढं सांगून पण बाकीचे नसते ते नवरात्रामध्ये दिवे बसवत तसे उभे. हा सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचंय आणि नाचायचंय. हे नाम तुकाराम जय जय नाम तुकाराम जय जय नाम तुकाराम जय जय नाम तुकाराम जय जय नाम तुकाराम क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की परम पूज्य रामदास महाराज की बसा बसा न बोलता खाली बसा सर्व. अशा पद्धतीने शुभाराजांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.